नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, स्टँडर्ड 8, ह्यूमन बॉडी अँड ऑर्गॅन सिस्टीम, मानवी शरीर व इंद्रिय संस्था. So, energy is essential to operate all the life processes in human body, and this energy production occurs within the cells, and these cells require some soluble nutrients and oxygen. So how this process actually works in our body, let's see. Now respiration in the human body, it appears in 3 stages. श्वसनाची प्रक्रिया 3 टप्प्यात होते. First one, that is external respiration, बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन. Internal respiration, अंतश्वसन. And third one, that is cellular respiration, पेशी श्वसन. So the respiration is carried out actually through 3 steps, that is external respiration, internal respiration and cellular respiration. Now external respiration, बाह्य श्वसन जे आहे यामध्ये 2 प्रक्रियांचा समावेश होतो. पुन्हा श्वास आणि उच्छ्वास. सो श्वास घेणे मीन्स इनहेलेशन अँड एक्झलेशन म्हणजेच उच्छ्वास. These 2 functions, that is 2 operations takes place in external respiration. So in inhalation, oxygen enters through the nose in our blood, and in exhalation, oxygen leaves, means the carbon dioxide is released from the body. So inhalation and exhalation. तर बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन म्हणजेच नाकावाटे हवा आत घेणे, श्वास, आणि फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन हा रक्तात जातो आणि रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकते. यालाच बाह्य श्वसन असे म्हणतात. तर फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना बाह्य श्वसन किंवा बहिश्वसन असे म्हणतात. See here, inhalation means oxygen is taking in, and exhalation, carbon dioxide is thrown out. So inhalation and exhalation, both of these processes occurring with the help of lungs, and they are known as external respiration. तर अंतश्वसन, अंतश्वसन मध्ये काय होतं, तर शरीरामध्ये असणाऱ्या पेशी, या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, या पेशी आहेत आणि हे आहेत ऊती, टिश्यूज. तर पेशी आणि रक्त या दरम्यान होणारी वायूची देवाणघेवाण बघा, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड, रक्त जे आहे, तर पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन असे म्हणतात. या क्रियेमध्ये रक्तामधून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो आणि पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साइड येतो. इन शॉर्ट, शरीरामध्ये सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणारी वायूंची देवाणघेवाण. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स and tissue fluid is called internal respiration. So oxygen moves from blood, see here blood capillary is there. So oxygen from blood into tissue fluid, and carbon dioxide moves from tissue into blood. तर रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साइड येतो. And third one, cellular respiration. आता या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जो आहे, या ऑक्सिजनमुळे
पेशीतील ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं आणि ऊर्जा मुक्त होते, म्हणजेच एटीपीच्या स्वरूपामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते. आणि ही क्रिया कुठे होते बघा, या ठिकाणी ग्लुकोज म्हणजे C6H12O6, तर ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं आणि एटीपीच्या स्वरूपात ही एटीपी बघा, तर एटीपीच्या 38 एटीपी या ठिकाणी फॉर्म होतात. तर या एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते. So, in all, respiration is carried out through 3 steps, that is external respiration, internal respiration and cellular respiration. Now, how this respiratory system works, we will see in our next video.